जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने आणि प्रभावीपणे काम करावे. सांगलीतील ड्रग्ज विरोधी मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असल्याचे सांगत आता यापुढे या मोहिमेत स्वतः पदयात्रा काढत उतरणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्याचे तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आज ते सांगलीत प्रशासकीय आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, बाळासाहेब यादव, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सुधीर भालेराव उपस्थित होते. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सुरू असणाऱ्या ड्रग्ज विरोधी मोहिमेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. सांगलीत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरातून वेळोवेळी रॅलीज काढून ड्रग्ज विरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यालाच व्यापक स्वरूप देत आता मी स्वतः ग्राउंडवर उतरत आहे. शहरातून पदयात्रा काढून शाळा कॉलेजमध्ये भेटी देणार आहे. आसपासच्या दुकान पानटपऱ्या यावर जाऊन ते काय विकतात हे स्वतः पाहणार आहे. तसेच त्यांचेही प्रबोधन करणार आहे. ड्रग्ज हार्दिक विषय हा आता मुख्यमंत्री आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय गांभीर्याने घेतलाय. त्यामुळेच अलीकडच्या काळात अंमली पदार्थांचे अनेक मोठमोठे छापे पडत आहेत. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर 10 तारखेनंतर ड्रग्ज विरोधात मी स्वतः पदयात्रा काढणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या बैठकीत गुन्हेगारीची सद्यस्थिती, गंभीर गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, अंमली पदार्थ विरोधी मोहीम, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण, महिलांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणारे उपाय, रात्रीची गस्त, संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण याचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा घेतली. यापुढे असं तुम्हाला तक्रारीला फार वाव राहणार नाही असं मला वाटतं. मी स्वतः एस पीनं असं म्हटलेलं आहे की जो आठवडा मी देतो आहे त्यात एक आठवडा कायदा सुव्यवस्थेचा असेल, तर मीच स्वतः यांना घेऊन काही स्पॉटवर जाईन आणि त्यांना हा आग्रह धरेन की हे काय चाललं आहे, हे का करणार नाही. आणि कधी कधी काय असतं, जसं अमितभाई शहांचा कोल्हापूरला प्रवास झाला, सगळे रस्ते आमचे नीट होऊन गेले, तसं मी येणार आहे म्हटल्यानंतर 10 तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी नीट होतील, काय काळजी करू नका. त्याला पुन्हा आम्ही स्पीडअप करणार आहोत. ड्रग्ज विरोधी एक पदयात्रा पूर्ण जिल्हाभर प्रबोधन यात्रा काढतो आहोत, ज्याला मी लीड करणार आहे. पहिला अख्खा दिवस मी पायी चालणार, प्रामुख्याने शहरातल्या कॉलेजेसमध्ये जाणं, शाळांमध्ये जाणं, शाळांच्या जवळच्या टपऱ्या मी जाऊन विचारपूस करणं की तुम्ही काय विकता, आणि मग ती जिल्हाभर जाईल. त्याचं टाईमटेबल एक तयार होत आहे. ड्रग्स या विषयामध्ये सांगलीने अँटी ड्रग्ज सुरू केलं, ज्याचा राज्य म्हणून खूप दखल घेतली गेली. परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये मांडलं की आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही, वी विल नॉट टॉलरेट. आणि आता केंद्रीय स्तरावर सुद्धा अमितभाईने डिक्लेअर केलं आणि केवढे मोठमोठे साठे आपण पकडतो आहोत. आणि त्यामुळे अँटी गुंडाईजम, अँटी ड्रग्ज आपण खूप ॲग्रेसिव्ह झालो आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती काय करेन की याच्यामध्ये चूक जी आहे ती चूकच आहे, त्याला तुम्हीच काय, तर सामान्य नागरिकाने सुद्धा म्हटलं पाहिजे की हे तुमचं काय चाललं आहे. पण दरवेळेला आपण अशा प्रकारे प्रशासनाला डिस्करेज करत गेलो तर मग त्याच्यातून आपल्याला जे रिझल्ट्स हवेत ते मिळणार नाहीत. दुसरं, तुम्ही दिवसभर बातम्या काढतच फिरत असता, मी तुमच्यावर ढकलून मोकळं होत नाही. माझी यंत्रणा पण आहे, म्हणजे प्रशासनाची आहे, माझी स्वतःची आहे. ती तुम्ही ऐकली तर तुम्ही हादराल. तर ती यंत्रणा जी आहे ती करेल, तुम्ही पण मदत करा ना. आता त्याच्यामध्ये तुम्ही काही जण म्हणाल की त्या वेळेला आम्ही निवेदन देतो पण त्याची दखल घेतली जात नाही, तर मी तुम्हाला खात्री देतो की एकतर आता काय झालं की ढीगभर, पोतेभर, ट्रकभर इलेक्शन्स एकदम होऊन गेल्या. 288 नगरपालिका, 29 महानगरपालिका, 12 जिल्हा परिषदा, 17 विधान परिषदा, सगळं राज्यसभा व सगळं झालं. त्यामुळे तर लोकसभेपर्यंत मेजर इलेक्शन नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत, तुम्ही मॅक्झिमम वेळ तुमच्या जिल्ह्यात राहा. माझा एक प्रयत्न असा चालला आहे की 10 तारखेला अधिवेशन संपल्यानंतर सलग आठवड्यावर येऊन यायचं आणि रोज एका विषयाला डेडिकेट करायचं, असा प्रयत्न माझा चालला आहे. पण मला वाटते गमतीनेच माझा फोन नंबर मागितला असेल, तर माझा फोन नंबर कोणालाही अवेलेबल आहे आणि तो 93 पासून बदलला नाही. मी 13 वर्ष संन्यासी होतो, पूर्णवेळ ज्याला म्हणतात, कळणाऱ्या भाषेत संन्यासी होतो.
त्यानंतर माझं व्यक्तिगत जीवन सुरू केलं ॲट द एज ऑफ 33. पहिला रुपया आयुष्यात मी 33 वर्षी कमवला. त्यानंतरही 2 वर्षांनी ज्यावेळेला एका कंपनीचा मी चेअरमन झालो, त्यावेळेला मी पहिला मोबाईल जो घेतला 95, तो नंबर मी आजपर्यंत बदलला नाही. आणि असंही केलेलं आहे की त्या नंबरवर जास्त फोन घ्यायचे, त्याच नंबरवर मी जास्त फोन घेतो. त्यामुळे तुम्ही माझ्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. असा एक कायदा सुव्यवस्थेचा विषय झाला. सगळ्यावर प्रश्न विचारण्यासारखे आहेतच, नंतर विचारू. दुसरं महानगरपालिका.